बोरदचा आदर्श उपक्रम. माजी विद्यार्थी आणि तरुण मंडळाकडून मराठी शाळांना स्मार्ट टीव्हीची भेट. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. शिक्षणासाठी गाव एकत्र आल्यास काय बदल घडू शकतो याचा आदर्श बोरद गावाने संपूर्ण परिसरासमोर ठेवला आहे. माजी विद्यार्थी आणि तरुण मंडळाच्या लोकसहभागातून जिल्हा परिषद मराठी शाळांना स्मार्ट टीव्ही आणि हँडवॉश स्टेशन भेट देत शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आलाय. मराठी शाळेसाठी या अभियानाअंतर्गत बोरद गावातील माजी विद्यार्थी आणि तरुण मंडळाने ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1 आणि 2 ला प्रत्येकी एक स्मार्ट टीव्ही संच भेट दिला. यासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करत शाळेला हँडवॉश स्टेशनही प्रदान करण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता गावातील माजी विद्यार्थी, तरुण आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून निधी उभारून हा उपक्रम यशस्वी केला. आपल्या शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून अनेकांनी आर्थिक आणि सामाजिक योगदान दिले, तर संपूर्ण नियोजनाची धुरा तरुण मंडळाने समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव, केंद्रप्रमुख दशरथ वायकर, सरपंच अनिता भिला, उपसरपंच संतोष ढोडरे, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि तरुण मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बोरदच्या माजी विद्यार्थी आणि तरुण मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत स्वतः शिकलेल्या शाळेसाठी पुढाकार घेण्याची भावना इतर गावांसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून अध्यापन अधिक प्रभावी होणार आहे. तर हँडवॉश स्टेशनमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजून आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. यावेळी अनेक वक्त्यांनी शाळा ही केवळ शासनाची नसून संपूर्ण गावाची जबाबदारी आहे असा संदेश देत शिक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले. बोरदच्या माजी विद्यार्थी आणि तरुण मंडळाने लोकसहभागातून उभारलेला हा उपक्रम केवळ शाळेला आधुनिक सुविधा देणारा नाही, तर शिक्षणासाठी समाज एकत्र आल्यास गावाचा विकास कसा घडू शकतो याचे प्रेरणादायी उदाहरण ठरलाय. अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.